नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा सध्याच्या हवामान अंदाजावरती पंजाबराव डक यांनी काय वक्तव्य केले आहे किंवा काय हवामान अंदाज दिलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्याला याचा फायदा होईल याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी काल देखील 12 मे ते 20 मेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे असा अंदाज दिला होता व आज देखील त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवरती आज देखील व्हिडिओ आलेला आहे की 12 मे ते 25 मेमध्ये या दरम्यान राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार असा पावसाळ्याप्रमाणे पाऊस होणार आहे. यामध्ये विजेच्या कडकडाटासह व चांगल्या जोरदार हवेसोबत हा पाऊस होणार आहे. पावसाळ्यासारखा हा पाऊस होणार असल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे व त्यासोबतच त्यांनी सांगितलेले आहे की बहुतांश म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये हा पाऊस जास्तीच्या प्रमाणामध्ये होणार आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेले आहे की बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्व तयारी करून काळजी घ्यावी, जेणेकरून कुठलेही नुकसान शेतकऱ्यांचे होणार नाही. कारण येत्या 12 मे ते 25 मेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये भरपूर खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पंजाबराव डक यांनी सांगितलेला आहे. तर आपण पंजाबराव डक यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये काय सांगितले हे छोट्या प्रमाणामध्ये पाहूयात. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 12 मे 2025. मी म्हटलं होतं ना आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला पाऊस सुरू होईल, तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळीकडे पाऊस सुरू झाला आणि रात्रीच्याला तर खूप पडणार आहे. परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे 25 मे पर्यंत वडे नाले एक होतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घ्यायची. वडे नाले वाहतील असा पडणार आहे. बीड जिल्ह्यात तर तो खूप पडणार आहे. म्हणून सांगायचं झालं तर म्हणजे हे 2-3 दिवस नाही चालणार, तर कम्प्लीट 12 मे पासून ते 25 मे पर्यंत दररोज 2-2 दिवस भाग बदलत सगळीकडे पडणार. परतपर्यंत मे मध्ये इतका मान्सून पूर्व कधीच पाऊस पडत नाही, पण यावर्षी मे मध्ये जे मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे याच्यामध्ये वडे नाले वाहणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पंजाबराव डक यांनी सांगितले आहे की बऱ्याच ठिकाणी अशा प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे की काही ठिकाणचे वडे नाले देखील एक होणार आहेत. एवढ्या जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी, शेतमाल बाजारभावासाठी, शेतकरी योजनांची माहिती, त्यासोबतच हवामान अंदाजाची माहिती दररोज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.